1 जून 2026 कर्क राशीत होणारा गुरुचा महाबदल आणि 12 राशींवर होणारा त्याचा परिणाम हे ऐकून तुम्हालाही आगामी काळाची अचूक दिशा मिळेल। वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु हा सुख, संपत्ती, ज्ञान आणि भाग्याचा सर्वात मोठा कारक ग्रह मानला जातो। 1 जून 2026 रोजी म्हणजे आज गुरु महाराज कर्क राशीत प्रवेश करत आहेत। कर्क राशीत गुरु उच्चाचा होतो म्हणजेच तो त्याच्या सर्वोच्च पॉवरमध्ये असतो। या आगामी महाबदलाचे जे पॉवरफुल संकेत आहेत ते 12 राशींसाठी कसे असतील याचे हे 6 अचूक अनुभव नक्की ऐका। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा। कर्क राशीतील उच्चीचा गुरु म्हणजे साक्षात दैवी आशीर्वाद। गुरु जेव्हा कर्क राशीत येतो तेव्हा तो तब्बल 12 वर्षांनी स्वतःच्या सर्वात ताकदीच्याच म्हणजेच उच्च स्थितीत येतो। हा काळ वैयक्तिक आयुष्यात थांबलेली प्रगती, आर्थिक चणचण आणि अनेक वर्षांचे नैराश्य दूर करणारा एक संजीवनी काळ ठरणार आहे। ब्रह्मांडात एक अत्यंत पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल जे तुमच्या अडकलेल्या कामांना गती देईल। आता जाणून घेऊया राशीनुसार। मेष, सिंह आणि धनु या अग्नितत्वांच्या राशी। भाग्योदय आणि करिअरची मोठी झेप। या राशींसाठी हा काळ एखाद्या जॅकपॉट सारखा असणार आहे। नोकरीत कित्येक दिवसांपासून अडकलेले प्रमोशन, व्यवसायातील नवीन भागीदारी आणि परदेशात जाण्याची स्वप्ने आता पूर्ण होतील। विशेषतः सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी हा खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ सुरू होत आहे। फक्त स्वतःचा अति अहंकार टाळा, यश तुमच्या पायाशी असेल। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाणी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा। तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। यानंतर आहे ऋषभ, कन्या आणि मकर पृथ्वी तत्वाची राशी। अडकलेला पैसा आणि विवाहाचे योग। या राशींच्या लोकांसाठी हा उच्चाचा गुरु आयुष्यात आर्थिक स्थिरता आणेल। जे पैसे अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून अडकले होते ते अचानक परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील। यासोबतच घरात एखादे मंगल कार्य घडणे, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणे आणि अविवाहितांसाठी विवाहाचे प्रबळ योग या काळात मात्र जुळून येतील। यानंतर मिथुन, तुळ आणि कुंभ वायू तत्वाच्या राशी। नवीन संधी आणि शत्रूंवर विजय। या 3 राशींसाठी हा गुरुबदल नेटवर्किंग आणि नवीन लोकांशी येणाऱ्या संपर्कातून मोठा फायदा करून देणार आहे। तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेले छुपे शत्रू आणि विरोधक आता आपोआप शांत होतील। कोर्ट कचेरीच्या किंवा जमिनीच्या कामात यश मिळेल, मात्र या काळात पोटाचे विकार किंवा वजन वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्याची मात्र काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील। यानंतरच्या राशी आहेत कर्क, वृश्चिक आणि मीन जलतत्वाची राशी। साक्षात राजयोग आणि मानसिक शांती। गुरु कर्क राशीतच प्रवेश करत असल्याने या 3 राशींसाठी हा साक्षात राजयोग आहे। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली मानसिक तडफड, नात्यांमधील गुंते आणि एकटेपणा आता कायमचा संपणार आहे। तुमची इंट्युशन पॉवर म्हणजे जे अंतर्ज्ञान हे अफाट वाढेल। समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठा मानसन्मान मिळेल आणि तुमचं मन अत्यंत शांत राहील। चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता जाणून घेऊया माझा सर्वात मोठा अनुभव आणि या काळातील मास्टर उपाय। उच्चचा गुरु फळ देण्यासाठी कितीही आतुर असला तरी तो एकाच अटीवर भरभरून देतो, तुमचे कर्म आणि विचार शुद्ध असायला हवे। या काळात ज्यांच्या घरात वडीलधाऱ्या माणसांचा, गुरूंचा आणि स्त्रियांचा सन्मान होतो त्यांच्यावर गुरुग्रहाची, पैशांची आणि सुखाची बरसात होईल। कुणाचीही फसवणूक न करता अत्यंत प्रामाणिकपणे काम करत राहा। हा गुरुबदल तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलणार आहे। तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची रास कोणती आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा आणि तुमचे जे विचार आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.